कुर्ल्यातील प्रभाग क्रमांक 164 मध्ये काल दरड कोसळून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे आहेत। काल तुमच्या परिसरामध्ये दरड कोसळून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 7 ते 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, कसं बघताय? काल सकाळी 3 वाजता माझ्या प्रभागामध्ये संतोषी मातानगर डोंगरचा एक काही बराचसा भाग खाली कोसळून गौसियाचा अशोकनगर या पट्ट्यामध्ये 3-4 घरं दबली गेली। तर 3-4 घरापैकी जवळपास 8 जणांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे। 7 जण जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आणि हे जे काही झालं, ही जी दरड कोसळली याच्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला गेल्या 2 महिन्यापूर्वी मी स्वतः 66 अंतर्गत महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा घडवली होती आणि मी त्यांना मागणी केली होती की आपण माझा प्रभागामध्ये पण अशी परिस्थिती आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे अशी परिस्थिती आहे त्या धोकादायक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण त्यांचं स्थलांतरण पुनर्वसन करावं, जिथे जिथे शक्य तिथे करावं, जिथे शक्य नसेल आणि जिओ नेटिंग करून जरी हा प्रश्न मिटत असेल तरी आपण स्विस टेक्नॉलॉजी युक्त तर जिओ नेटिंग करावी अशी माझी आग्रही मागणी होती। आपण दुर्दैवाने प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं। आज माझ्याकडे हा जो संतोषी मातानगरचा डोंगर कोसळला, मी 2 महिन्यापूर्वी याच डोंगराच्या संदर्भात आणि याच स्पॉटबद्दल मागणी केली होती की आपण इथे जिओ नेटिंग करावं, जेणेकरून इथे जरी दरड कोसळायची वेळ आली तर दरड कोसळणार नाही, जरी तसं आलं तर कोणाचा जीव जाणार नाही, अगोदर आपल्याला त्याची माहिती मिळेल। ही मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याचा आज परिपाक आहे। आज या 8 लोकांचा जीव गेला, त्यामध्ये 2 चिमुकले, एक दीड वर्षाचा मुलगा आहे आणि एक 3 वर्षाची मुलगी आहे। लहानग्यांनासुद्धा या निष्पाप बाळांना आपला जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे असं मला वाटतं। आणि येणाऱ्या काळामध्ये माझी मागणी अशी राहणार आहे की संपूर्ण मुंबईमध्ये असे जे काही जवळपास 350 ठिकाणं आहेत आणि जवळपास 21,438 कुटुंब जे धोकादायक परिस्थितीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये राहतात, आपण युद्ध पातळीवर माणुसकीच्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघावं आणि याच्या मागे लागून आपण जिथे जिथे जिओ नेटिंग करणं गरजेचं आहे तिथे जिओ नेटिंग करा, जिथे स्थलांतरण पुनर्वसन होऊ शकतो तिथे आपण त्याचं स्थलांतरण पुनर्वसन करावं अशी माझी महानगरपालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी आहे। तुमची आग्रही मागणी तुम्ही म्हणताय, पण सभागृहामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी सभागृहामध्ये तुम्ही जी मागणी केली होती त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष तर प्रशासनानं केलेलंच आहे। इथून पुढे देखील मागणी करताय, ते देखील गांभीर्याने प्रशासन घेणार आहे की नाही? आता नाही, आता यापुढे या अगोदर मागणी केली होती तेव्हा आम्ही एका नगरसेवकाच्या भूमिकेतून मागणी केली होती, परंतु तो याच्या पुढची जी आमची आग्रही मागणी असणार आहे ती आग्रही मागणी असणार आहे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक जो रस्त्यावर काम करतो त्या भूमिकेमधून असणार आहे। कारण आम्ही नगरसेवक जरी असलो तरी सर्वप्रथम आम्ही शिवसैनिक आहोत आणि आता शिवसैनिकाच्या दणक्यामध्ये शिवसेना स्टाईलने आम्ही पहिल्यांदा आमची मागणी करणार आणि ती मागणी पूर्ण नाही झाली तर आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही याचं उत्तर अधिकाऱ्यांना देणार। एकूणच कुर्ला एल वॉर्डमध्ये 16 ठिकाणी असे दरड प्रवण क्षेत्र आहे। अगदी महानगरपालिकेच्या बाजूला भला मोठा डोंगर आहे। सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांनी ते प्रश्न उपस्थित केला, तिथं संरक्षण भिंत उभा करण्यात यावी, तरी देखील प्रशासन हालायला म्हणजे मागत नाही। आता तुम्ही प्रभाग समितीचे अध्यक्ष आहात तिथं, आता तरी पुन्हा एकदा ह्या सगळ्याबाबत काही एक विश्वास म्हणून एक व्यवस्थित काम होतंय की नाही हे पाहणार आहे? 100% मी जसं बोललो की अजूनही बरेचसे प्रशासनातले अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी 4 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळातून बाहेर आलेले नाही, त्या मानसिकतेतून अजून बाहेर आलेले नाही। त्यामुळे आम्ही वारंवार सभागृहामध्ये यावर लोकप्रतिनिधी नगरसेवक आपली भूमिका मांडत असतात आणि मी पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आता काय प्रशासकीय कार्यकाळ संपलेला आहे, आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे। त्यामुळे आता जरी आम्ही सत्ताधारी जरी असलो तरीसुद्धा जिथे लोकांचे प्रश्न आहेत, लोकांचे विषय आहेत आणि जिथे प्रशासन दुर्लक्ष करेल तेव्हा त्याला आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने नक्कीच धडा शिकवणार। तर तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि गुणवंत नांगर, DRV न्यूज, मुंबई।